आता राहुलदाचंच उदाहरण घ्या. राहुलदानी पण पहिलाच गावठी बैलाचा साज केलेला आहे, पण त्याला लय जणांनी नावं ठेवले. मथुर लागला तेव्हापासून काय नाव झाले ते सगळ्यांनाच माहिती आहे, सांगून काय हे नाही. बरोबर. साऱ्या मागण्या असायच्या. कधी विकत घेण्याची मागणी आली का कोणाकडनं? आलती म्हणजे आता गेल्याच वर्षी घाटावर नेलता तेव्हा किती 15 लाखाची आलती मागणी. ठेवलेले लय गाववाले नावं ठेवलेले आहेत, म्हणजे सांगू नाही शकत, पण एवढे जण नावं ठेवले आहेत. पण त्यांना आता दाखवतोय, म्हणजे 2-3 वर्ष झाले दाखवतोय, बघतायत ते. त्यांना पण आता वाटलं असेल हा काय चीज आहे. ज्या सुरुवातीच्या कालामध्ये तुमच्या विठ्ठल सोबत काही बैल पळाले असतील, मग त्यांच्याशी संपर्क होता का? ते देतात का बैल? काय बोलाल? त्यावेळी नाही देत, पण ते आमच्या विरुद्ध खेळायला बघतात आता गाडी. नमस्कार मित्रांनो, मी आलेला आडवली गावामध्ये. नक्कीच आता आडवली गाव नाव घेतलं तर तुम्हाला नक्कीच समजत असेल की मथुरच्या गावामध्ये राहुलभाई काय म्हणायचे बघा, की गावठी बैलांपासून सुरुवात केली आणि आज कुठेतरी एक नामांकित गाडा मालक म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली. पण त्यांच्याच गावामध्ये अजून एक गावठी बैल पळतोय. ज्या वेळेपासून मथुर पळतोय तिथूनच हा विठ्ठल गावठी बैल पळतोय. तर या विठ्ठलची आज आपण माहिती करूया. आणि विशेष म्हणजे आज विठ्ठलचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या आपण सर्व शुभेच्छा देऊया. आणि त्याची जी कारकिर्दी आहे आत्तापर्यंतची 5 वर्षाची, ती बघूया कशी राहिली आणि पुढं कसा काय त्याचा अजून प्रवास राहणार आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया थोडक्यात आणि बघूया काय असेल ते सर्व काही माहिती करूया. चला, धन्यवाद. भाऊ, तुझं नाव सांग. माझं नाव भाविक शशिकांत भाने, राहायला आडिवली. मी विठ्ठल बैलाचा मालक आहे. विठ्ठल बैलाचा मालक. आता गावठी बैलांची परंपरा जोपासत तुम्ही. आडवली गावामध्ये खूप सारे नामांकित बैल आहेत, जसं मथुर असेल. मथुर नंतर मला वाटतं विठ्ठलचा मग खूप मोठा आडवली गावामध्ये नाव आहे. विठ्ठलची थोडीशी कारकिर्दी उजेरत आणा ना, काय कसं काय त्याचा प्रवास राहिला आतापर्यंतचा? आजपर्यंत असं म्हणजे काहीच नाही, म्हणजे टॉपच्या पायऱ्यामध्ये पालालाच नाही. हे 2 नंबरचे असेच गाड्या खेळल्यात आम्ही ना. पैरे पण काय असे आम्हाला पण चांगले नव्हते भेटत, म्हणून तू मला बोलवला. बरोबर. आणि आता 5 वर्षाचा प्रवास काय सांगाल तुम्ही? तुम्ही तर एकदम जवळून बघितले. बंदीचा काल दादानी सांगितलं की बंदीचा काल उठला, तिथून पळतोय विठ्ठल. मग आदतमध्येच पळवलं काय? आम्ही आदतमध्ये बैल काढलाच नाही. चौसा होतानाच काय करायचे ते सगळं नियोजन काय करायचे ते चौसा व्हायला की नाही. बरोबर. आता दावणीला विठ्ठलच आहे का अजून कुठली बैल आहेत? अजून काय म्हणजे त्याचीच पैदाश आहे, म्हणजे त्याचाच म्हणजे घरचा छोटा सुंदर म्हणजे विठ्ठलची पैदास पण झालेली आहे. पैदाश किती पैदास झाल्या विठ्ठलच्या? अशा तरी बी 5-6 झालेत. बंदीच्या काळात म्हणजे लंपी आलती, त्याच्यात 2-3 मेले नाही, एक चिंचिवलीला आहे. आता विठ्ठल तुमच्या दावणीला कसं आहे, म्हणजे तुम्ही विकत घेतलेलं आहे का घरच्या गाईचा वासरू? घरच्या गाईचं वासरू आहे. बरोबर. पण त्याला तुम्ही सांभाळून आतापर्यंत तयार केला. हो. आता त्याचा लहानपणाचा काही आठवणी सांगा ना, म्हणजे कसं काय झालं त्याचं संगोपन? लहानपणी लय जण बोलत होते, बोलतो विकून टाका, कशाला काय नाद करायचे, कोण लय बोलत होते. पण त्यांना आता दाखवलं सगळे 4-5 वर्ष झालेत. बरोबर. म्हणजे पळतोय तो. हो, पळतोय. आणि गावठी बैल म्हणून म्हणजे एक बघा, आज भरपूर सारे महाराष्ट्रामध्ये नामांकित बैल पळतात. आणि गावठी बैल तुम्ही बघत असाल बकासूर, ज्यांनी अखंड महाराष्ट्र गाजून ठेवलंय. काय होपमाय, काय आशा मिळते त्याच्याकडून तुम्हाला? त्याच्याकडनं तेच आशा मिळते, जर गावठी बैलांना नावं ठेवतात ना, त्यांच्यामुळं काय दिसतं ते गावठी बैल काढतो, म्हणजे काम करतो म्हणजे सगळ्यांचं. बरोबर. आता गावठी बैल ठेवण्यामागचं कारण काय? परंपरा जपतोय, पंजोपासून परंपरा जपतोय आमची. म्हणजे कितवी आता पिढी आहे तुमची या क्षेत्रामध्ये? आमची तरी म्हणजे वडिलांपण आजोबा पण होते तुमच्या क्षेत्रामध्ये? होते. बरोबर. आता तुमच्या गावामध्ये बैल पळतोय मथुर. मग मथुर आणि याचा कधी पहिरा होण्याची शक्यता आहे का? कधी बोलणं झालंय का? बोलणं तर नाही झालं, पण होईल लगेच. म्हणजे आमचा जुरूक डाऊनमध्ये चालू होता, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा करू, म्हणजे असं काय नाही. तो पण आमच्या घरचा बैल आहे. बरोबर आहे. काय अभिमान वाटतं मथुर बद्दल? आणि जसं आता तुमचा विठ्ठल पण पळतोय, म्हणजे बघा आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावाचं नाव घेतलं जातं. आम्हाला अभिमान होतोय का तो आमच्या गावातला बैल आहे. राहुलदा पण आमच्याच याच्यातला आहे, नात्यातला आहे, म्हणून अभिमान वाटतोय का आमच्या गावातला बैल होतो. बरोबर. आता विठ्ठलचा जो पूर्वीचा काल होता, तुम्ही सांगितलं चौसा झाला, त्याच्यानंतर पळवला. त्याच्यानंतर मग सुरुवात कशी झाली त्याची? तुम्हाला कसं वाटलं की हा पळेलच शर्यतींसाठी? त्याच्यासाठी यांनी सांगितलं, बोलतं दादानी सांगितलं, बोलतं पळून बघू, बरं बघू, बरं पळू, बरं काय करायचं ते कर बरं तू. बरं ते मग त्याने एक आजदे कोलोलीचा म्हणून कोणता बैल, राजा म्हणून पळतो एक, आता नाही वाटतं तो विकला वाटतं त्याने. त्याच्यापासून सुरुवात केली.
तेव्हापासून चालू आहे. बरोबर. पहिला फेरा कुठं गारला विठ्ठलचा तुम्ही? पहिला फेरा घरच्या मैदानात. म्हणजे आडवलीला जेव्हा मैदान होतं तेव्हा? हो हो आणि त्यावेळेला म्हणजे किती चौसा झाला होता ना तो? हो चौसा झाला होता. चौसा झाला होता. आता मला वाटतं भरपूर सारी मैदानं मुंबईमध्ये होतात, मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही असतात. प्रत्येक मैदानात असतो, पण आता 3-4 मैदान झाले गाडीच जमली नाही, मग तसेच यायला लागतो. म्हणजे मैदानामध्ये गेल्यानंतर गाडीच जमत नाही, गाडीच जमत नाही म्हणजे विठ्ठलला बघून. बघून. बरोबर. बोलते म्हणजे त्यांनी तो काल गाजवलाय. हो काल बरोबर. आज वाढदिवस आहे, काय वाटतं तुम्हाला, काय शुभेच्छा देण्यात येणार? आम्हाला अभिमान वाटतोय का तो आमच्या दावणीला आलाय म्हणून. आणि जसं आता तुम्ही बघितलं विठ्ठलच म्हणजे गावठी वासरू म्हणजे बोलून तुमच्या दावणीला आहे, सुंदर पण झालाय, छोटा सुंदर त्याची पैदास. मग पैदास करायचा कसा विचार केला? पैदाच करायचा काय असं विचार नव्हता, पण पप्पा बोलतोय चला बोलतोय काय एकच बैल ठेवून काय आपला होणार नाही, तर करू चला पैदास. चालेल म्हणजे घरचीच गाय होती ती आता नाही आहे, पण आता ते आहे म्हणून काढले म्हणजे कोण झाला. हो. आणि म्हणजे बघ एक आठवण म्हणून पण राहून जातं. आठवण म्हणून राहून जाते कैयाची पैदास होती. बरोबर. आता विठ्ठलचं एक्झॅक्ट वय सांगा ना मला किती आहे? एक्झॅक्ट वय आता 6 वर्षाचं आहे. 2 वर्ष त्यांनी असेच काढले न 3ऱ्या वर्षाला पलवायला चालू केला चौसा झाल्यापासून. आणि आजचा म्हणजे 6वा वाढदिवस त्याचा? 6वा वाढदिवस. 6वा वाढदिवस. आणि मला वाटतं सर्व आई माऊली सर्वांनी औक्षण सुद्धा केला त्याचा. हो. बघा गावठी बैलाचं संगोपन कुठेतरी एक चांगलासा बघायला मिळाला तुमच्या माध्यमातून. आता पुढे जाऊन विठ्ठलच्या नंतर काही दावणीला खरेदी करण्याचा विचार आहे का, विठ्ठलच घेऊन अजून पुढे जायचं आहे? म्हणजे असा काही निर्णय नाही घेतला, घेईन तेव्हा कळवीन. बरोबर. म्हणजे विठ्ठल पळतोय तोपर्यंत त्याला पळवायचं. बरोबर. आता अजून काय वाटतं तुम्हाला, किती वर्ष पळेल? दाती किती झाल्या आता? आता 2 वर्ष पळेल अजून, वाटत नाही तरी बी पळेल. पळला तर पळला, नाही तर नाही. काय नाही, एवढ्या अपेक्षा काय नाही ठेवल्या त्याच्याकडनं. बरोबर. आता गाडी विठ्ठलची कुठल्या नावाने पळते ती सांगा ना एकदा. गाडी आई गावदे प्रसन्न इथे शशिकांत भाने आडवली कल्याण या नावाने पळते. म्हणजे कायम सुरुवातपासून याच नावाने गाडी? कायम सुरुवातीपासून याच नावाने पळते. हो. जसं गावठी बैलांना याच्या आधी पण खूप साऱ्या मागण्या असायच्या, कधी विकत घेण्याची मागणी आली का कोणाकडनं? आलती. म्हणजे आता गेल्याच वर्षी घाटावर नेलता तेव्हा किती 15 लाखाची आलती मागणी, तेव्हा नाही दिला. कारण की आमचं कसं घरचं म्हणजे भाऊ असा संबंध आहे म्हणून नाही दिला. म्हणजे तुम्ही त्याला छोटा भाऊ तुमचा छोटा भाऊ समजतो. बरोबर. आणि घाटावर कुठं गेला होता तेव्हा? त्यावेळेला जालन्याला गेला. जालन्या साईडला. तेव्हा 15 लाखाची मागणी आली पण नाही दिला आम्ही. नाही दिला. आणि मग 15 लाखाची मागणी येऊन तुम्ही तो विठ्ठलला विकून दुसरा पण घेतला असता, पण तुम्ही नाही घेतला. का घेतला नाही असं सांगा निर्णय? नाही घेतला कारण की आमचं कसं आता भाऊचा संबंध झाले म्हणून नाही घेतला. कारण की आता जे म्हणजे त्या बैलात बघलाय ते दुसऱ्या बैलात बघूच शकत नाही आम्ही, म्हणून नाही घेतला. बरोबर. आणि कुठेतरी तुम्ही पण लहानाचं मोठं झालं, तुम्ही पण बघितलं विठ्ठलला वाढताना, आणि ती कुठेतरी अटॅचमेंट असते बघा. हो. अजून काय विठ्ठलची कारकिर्दी काय सांगाल? बिंजोरला ज्या वेळेला मुंबईची आपली मैदानं होतात, कशा प्रकारे म्हणजे एक या असतं विठ्ठलचा, काय बोलाल? म्हणजे जसं नियोजन कसं असतं? नियोजन आता आम्हीच तिघेच 5 जण नियोजन करतो, म्हणजे कोणला सगळ्यांना विचारून नियोजन करतो सगळ्या. म्हणजे सर्वांचा सल्ला पण घेतला? सर्वांचा सल्ला घेऊन करतो. आणि आता विठ्ठलनी तुमच्या गावाचं नाव किंवा आता तुमच्या गावठी बैलामध्ये तर तुमच्या आता गावामध्ये विठ्ठलच चर्चेत आहे. विठ्ठलच. बरोबर आहे. आता विठ्ठलनी पण खूप मोठं नाव केलं आहे. आता तुम्ही सांगितले काही अपेक्षा पण नाही राहिल्या? काय नाही अपेक्षा राहिल्या, बस तो दावणीला जरी राहिला तरी बाद झालं. आता काही पुढचं काही नियोजन होणार आहे का आता थांबवायचं आहे त्याला, पळवायचं आहे? पळवायचे आता चाललंय, खिडकालचं नियोजन झालंय, तरी बी बघू लवकरच सांगतो आता काय. बरोबर आहे. मित्रांनो, आपण विठ्ठलची माहिती अजून आदित्य भाने यांच्याकडनं घेऊया. आदित्य, काय वाटतं विठ्ठलचा प्रवास काय सांगशील तू? प्रवास असा आहे का आमच्या दावणीला आहे ना यो विठ्ठल, आम्ही कधीच विसरू नाही शकत याला. काय दिले त्यांनी, काय सांगशील? आम्हाला देवच दिले खरंच, आम्ही लहानपणापासून त्याला जपतोय. आणि पुढं पण मला वाटतं शेवटपर्यंत तो तुमच्या दावणीला राहणार आहे. आता घरच्यांचा म्हणजे प्रतिसाद कसा असतं? म्हणजे आता तुम्ही एक यंग मुलं दिसतं सर्व, तर नक्कीच म्हणजे आता घरच्यांचा प्रतिसाद कसा असतं की पुढे खेळ करा की नका करू, काय सांगतात? नाही, घरच्यांचा प्रवास आहे चांगलापणे आहे, पण काही दिवशी असे बोलतात की नका जाऊ म्हणून. कशा मुलं बोलतात नका जाऊ, काय सांगा? काय असल्या की घरात त्याच्या मुले, म्हणजे कार्यक्रम असते ना, कार्यक्रम मुले. बरोबर. आता तुमच्या गावाचं जो नाव झालंय त्याविषयी काय बोलाल?
आमचं नावाचं लय मोठं नाव केलं याने आणि मथुरनी. आम्हाला लय अभिमान आहे. बरोबर. आता दादांनी सांगितलं की कदाचित आमची गाडी ही पळू पण शकते फेऱ्यासाठी. मग राहुल दादाशी कसं बोलणं होणार, काय बोलाल? नाही, राहुलदांशी लवकरच बोलणं होणार आमचं. आता जे पैरे तुम्ही सांगतात की पैऱ्यांना अडचणी येतात, ज्या सुरुवातीच्या कालामध्ये तुमच्या विठ्ठल सोबत काही बैल पळाले असतील, मग त्यांच्याशी संपर्क होतं का? ते देतात का बैल, काय बोलाल? त्यावेळी नाही देत, पण ते आमच्या विरुद्ध खेळायला बघतात आता गाडी. म्हणजे जे तुमच्या पैऱ्यामध्ये विठ्ठलच्या सोबत पळायचं आधी काही बैला, ते आता तुमच्याशी गाडी खेळायची इच्छा आहे. गाडी खेळायची इच्छा आहे त्यांच्याशी. मग तुमचा काय विचार आहे? आमचा विचार नाही, पण आमच्या गळ्यात एकजुटीत पळालेली गाडी आहे, पण आम्ही नाही खेळू शकत. नाही केलं म्हणजे त्यांचं समोरून फोन येतो हा, तुम्हाला समोरून फोन येतो आम्हाला. का आम्हाला गाडी खेळायची आहे? का बरं असं का झालं, का तुम्ही पैरांना देत का, काय झालंय असं? पण आमचा पहिला जो झालेला असतो तो आम्ही नाही तोडू शकत ना लवकर. त्यांना पण या दिलेला असतो, शब्द दिलेला असतो. बरोबर आहे. आता मुंबईला मला वाटतं भरपूर साऱ्या गाडा मार्काच्या ज्या गाड्या होतात ना, कुठेतरी या पैऱ्यांच्याच काही भानगडी होतात की पैरा एक जमलेला असल्यानंतर गाडी तुटत नाही, आणि जे समोरचा गाडा मालक आहे तो पैरा मागतात आणि त्यांना नाही दिला तर ते नाव फिरवणे किंवा गाडी खेळण्याच्या याच्यामध्ये असतात. काय बोलाल? नाही, पण आपण पण द्यायला पाहिजे, त्यावेळी पण द्यायला पाहिजे. पण हे विरोधात गाडी खेळणं नाही सोपं आपल्याला. बरोबर. म्हणजे एक गळ्यात पाळलेल्या बैला विरोधात नाही खेळूशी वाटत. आता विठ्ठलची सर्वात जास्त गाडी कुठल्या बैलासोबत पळाली आणि किती वेळा पळाली ती सांगा ना माहिती एखादी. आमची गाडी नखऱ्यासोबत पळालेली आहे. बालू पाटील म्हणून आमचा नाना आहे आडिवलीतला, गावातलाच आहे. त्यांचा नखऱ्यानी एकजुटीत गाडी पळाली. किती गाड्या झाल्या या गाडीच्या? त्या गाडीच्या 3 वर्ष झाली ते गाडी पळते. 3 वर्ष लगातार एकच गाडी पळायची. एकच गाडी किती पळते. गुलाला झाली तिची? तरी त्यांचे झाले 30-40 गुलाल झाले त्यांचे. 30-40 म्हणजे 3 वर्षामध्ये, म्हणजे एक चांगला एव्हरेज आहे. हा, आता विठ्ठलची आतापर्यंत किती गुलाला झाली, काय सांगाल तुम्ही? आतापर्यंत 70 गुलाल झाले त्याचे. 70 गुलाला, म्हणजे तुम्ही एक मोजणी पण ठेवलेली आहे. हा. गाड्या कशा जमून होतात मैदानामध्ये गेल्यानंतर? आता तुम्ही बघत असाल, आता तुम्ही दादांनी सांगितलं की गाड्या होत नाही म्हणून त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी परत यावं लागतं. मग विठ्ठलला ज्यावेळेला मैदानामध्ये नेतात तुम्ही, मग आजूबाजूला आता तुम्ही जमूनच खेळतात, मग त्या लोकांचं काय म्हणजे बोलणं असतं की विठ्ठलची गाडी खेळावं की नाही खेळावं, काय बोला? त्यांची एक या इच्छा असते का येऊ गावठी म्हणून या दिवशी खेळून बघावं म्हणून, पण ते नंतर नाही बोलतात. नाही बोलतात. जसं आता तुम्ही आता वाढदिवस झाला विठ्ठलचा, सर्व तुमची जी काही मंडळी होती ती जमली होती बघा, तुम्ही कायम त्याच्यासोबत आहात, नाही याच्या पुढे पण राहणार आहात. आता दावणीला दुसरं एक वासरू तयार होत आहे सुंदर म्हणून, त्याचीच पैदास आहे. काय बोलाल त्याच्याबद्दल, काय बोलाल? त्याच्याकडून पण फुल अपेक्षा आहेत. त्याला फेराबिरा वगैरे टाकलाय का? फेराबिरे टाकले 4 विठ्ठल मध्ये हो, टाकलाय? विठ्ठल मध्ये टाकले. म्हणजे बापाचा आणि मुलाचा फेरा पण झालाय. हा, आणि येणाऱ्या कालामध्ये म्हणजे घरचा साथ पण पालू शकतो. हो, पालू शकतो घरचा साथ. आता गावठी बैल दादा असतात दावणीला, बरीचशी लोक पहिले गावठी बैलांना मान द्यायची, पण त्याच्यानंतर थोडासा एक काल आला होता की मैसुरी किंवा खिल्लार जातीची किंवा कोसा धंगरी खिल्लार या जातीची बैल आली ना, तर कुठेतरी गावठी ना कुठं मान नव्हता मिळत. तर असा काही प्रकार झालेला आहे का तुमच्यासोबत? झालेलं आहे, म्हणून आम्ही गावठी बैलाचा म्हणजे विचार केला ना. गाय आणली एक ना, बैल म्हणजे असाच होता, तेच म्हणजे हे केलं ना, आम्ही घरचा साज केला. घरचं साथ केलं, म्हणजे नावं पण ठेवलेली आहेत विठ्ठलला. नावं पण ठेवलेले आहेत, लय नावं ठेवलेले आहेत, लय गाववाले नावं ठेवलेले आहेत, म्हणजे सांगू नाही शकत. पण एवढे जण नावं ठेवले आहेत, पण त्यांना आता दाखवतोय, म्हणजे 2-3 वर्ष झाले दाखवतोय, बघतायत ते. त्यांना पण आता वाटलं असेल हा काय चीज आहे, वाटलं गावठीमध्ये काय धमक आहे ते गावठीमध्ये काय धमक आहे ते कळले असेल त्यांना. बरोबर. आता तुम्ही जसं गावठी बैल आता तुमच्या धावणीला ठेवलंय विठ्ठल, हो. तुम्ही अजून भरपूर सारे नवीन गाडा मालक येणार आहेत, किंवा बघा आता काही आदिवासी समाजामध्ये गावठी बैल ठेवतात. आता कालच माझ्या भरपूर साऱ्या मुलाखती झाल्या आणि गावठी बैलांच्या विषय माझ्या चॅनलवरती अनेक साऱ्या मुलाखती आहेत. काय सांगाल की गावठी बैल ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे? गावठी बैल 100% ठेवला पाहिजे, कारण की तो कमी पळाला तरी चालेल, पण 100% सीधा पळतो. म्हणजे असं कधी गाडी बाहेर खेचणार नाही, असं खेचणार नाही. म्हणजे पळाला कमी चालेल तरी बी, पण 100% एक ना एक दिवस नाव करणार तो. जे आता बघतायत ना तुम्ही टॉपमध्ये पळतायत ती सगळी, त्यांना काय हे नाही, ती पण आहेत चांगली बैल आहेत. पण जे आजोबा पंजोबाचे जे बैल होते ना, ते गावठी बैलच करून सगळे हे केलाय. म्हणजे काय नाव करायचे ते गावठी बैलातच करायचे. तर राहुलदाचं उदाहरण घ्या, राहुलदानी पण पहिलाच गावठी बैलाचा साज केलेला आहे, पण त्याला लय जणांनी नावं ठेवले. मथुर लागला तेव्हापासून काय नाव झाले ते सगळ्यांनाच माहिती आहे, सांगून काय हे नाही. बरोबर.
म्हणजे कुठेतरी आपल्या वाडवडिलांपासून चालवलेला हा आपण छंद आहे तो जोपासतोय, म्हणजे गावठी पण असलीच पाहिजेत. हो असलीच पाहिजेत, 100% असलीच पाहिजेत. कारण की एक ना एक दिवस नाव करतोच. बरोबर आहे. असं नाही का नाव करणार नाही, एक ना एक दिवस नाव करतोच म्हणजे करतोच. बरोबर आहे. चला आता जास्त वेळ नाही घेत. आधी जो विठ्ठलचा वाढदिवस झाला तसंच त्याचा वाढदिवस अनेक सारे साजरे व्हावं तुमच्या दावणीला, कायम तुमच्या दावणीला राहावं तो. आणि जसा तुमचा आत्तापर्यंत 5 वर्षाचा जो 6 वर्षाचा प्रवास झाला आहे, याच्या पुढे पण अजून काही वर्ष पल्लावा तो, आणि त्याने असं तुमचं नाव करावा ही मी शुभेच्छा आणि एक देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद तुमचं, आमची मुलाखत घेतल्यावर धन्यवाद तुमचं. पण म्हणजे जुन्या काळापासून आजोबांपासून आहेत नाद होता, आता तो आम्ही जोपासतो.